मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लबाडवाडीचा कचरू पैलवान गडी. रातंदिन त्याला कुस्तीचंच याड. जेव्हा बघावं तेव्हा हा गडी घुमतो या तालमीत. तालमीत पोरा सोरांचा भरणा भरपूर. वस्ताद सगळ्यांचा पार घामटा काढायचा. तालमीची लाल माती अंगावरती उडवून पांडू वस्ताद पोरांना डाव शिकवायचा. डाव शिकलेली पहिलवान पोरं आपसामध्ये सराव करत असायची. कचरू बी त्यांच्यातलाच एक, पण मेहनती गडी. कामाची त्याला भारी आवड. अख्खी तालीम एकटा खणून काढायचा. अंगातनं घामांच्या धारा वाहत असायच्या तरी गडी थकायचा नाही. पांडू वस्तादाचा सगळ्यात लाडका चेला. त्याच्यावरच वस्तादाचा भरोसा जास्त. माहितीतले एकूण एक डाव पांडू वस्तादाने त्याला शिकवले होते. कचरू मेहनती अभ्यासू असल्याने पांडू वस्तादाने शिकवलेल्या सगळ्या गोष्टी त्याने आत्मसात केल्या. दुसऱ्या पहिलवानांकडूनही नवनवीन डाव कचरू शिकून घेई. एकदा कचरूला डाव कळलाय की नाही हे बघण्यासाठी पांडू वस्ताद त्याला भिडले. पांडू वस्तादाने मातीला कधी पाठ लावली नव्हती. त्यांच्या काळात त्यांचा दरारा अख्ख्या जिल्ह्यात होता. तालमीच्या मध्यभागी पांडू वस्ताद आणि कचरूची कुस्ती लागली. बाजूच्या ओट्यावर बाकीची पहिलवान मंडळी डोळ्यात जीव आणून कुस्ती बघू लागली. वस्तादाने कुस्ती सुरू करण्या अगोदरच कचरूला सूचना केली. कचरू, कुस्ती खेळताना मी तुझा वस्ताद हाय हे पार विसरून जायचं. समोर फक्त तुझा प्रतिस्पर्धी हाय एवढंच काय ते ध्यानात ठेवून कुस्ती कर गड्या. मी सुद्धा तू माझा चेला हाय म्हणून तुझी गय करणार नाही. तवा बिनधास्त राहा, बिनधास्त लढ. शिकवलेला डाव बरोबर टाक. ठीक हाय वस्ताद, असं म्हणत दोघांनीही शड्डू ठोकले. लाल माती कपाळाला लावली. वस्तादाने कचरूची मान पकडली. कचरूची मानच अशी भरदार होती की ती वस्तादाला नीट धरताच येईना. रानरेड्याची मान असावी तशी कचरूची मान होती. कचरू मुळातच देखना, गोरा गोरा पान, काळं गहिरं डोळं. त्यात तालमीत असल्याने शरीर लोखंडाच्या कांबीसारखं टणक झालेलं. हाताचे दंड मोगरीगत फुललेले. दंडाची बेंडकुळी काढली तर सलमान खानही त्याच्या पुढे झक मारील अशी त्याची ताकद होती. भरधार मांड्या, पोटाचे सिक्स पॅक्स हॉलिवूडच्या कोणत्याही नटाकडे नसतील असे. पाहता क्षणी डोळ्यात भरणारे. कचरूला आणि शाहरुखला समोरासमोर उभं करून सिक्स पॅक दाखवायला लावले तर शाहरुख पाप्याचं पितर दिसेल एवढी ताकद कचरूमध्ये ठासून भरली होती. एकंदर काय, कचरू बॉलिवूड कशाला हॉलिवूडमध्येही हिरो बनला असता. पण बिचाऱ्याचा जन्म लबाडवाडीत गरीब शंकऱ्या सुताराच्या पोटी झाला आणि अख्खं जग एका पिळदार शरीराच्या हिरोला मुकलं. वस्ताद आपली मान पकडतोय हे बघून कचरूनं त्याचा लफेदार पंजा पांडू वस्तादाच्या मानेवरती रुतवला. वस्तादाला त्याची ताकद लगेच कळली. पण कुस्ती ताकदीपेक्षा डावपेचावरती खेळली जाते हे वस्तादाला अनुभवानं शिकवलं होतं. त्याने यापेक्षाही ताकदवान पहिलवान दुन्यासारखे मातीत आपटले होते. कचरूवरती डाव टाकून त्याची परीक्षा बघावी म्हणून पांडू वस्तादाने ठेवणीतला डाव टाकला. कचरू सावध होताच त्याने झटक्यात पांडू वस्तादाला शह दिला. पांडू वस्तादाची मोळी करून त्याने त्याला गरगर फिरवत खाली मातीत आदळला. आयुष्यात पहिल्यांदा वस्ताद चितपट झाला, तोही तालमीत सराव करताना. स्वतःच्या चेल्यांकडून. पांडू वस्ताद अंगावरची माती झटकत उठला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटले होते. त्याच्या वरचढ त्याचा चेला तयार झाला होता. पांडू वस्तादाने कचरूची पाठ थोपटली. बाकीच्या पहिलवानांनी त्याला उचलून घेतलं. कचरू त्यांचा आता हिरो झाला. असा हा पैलवान कचरू लबाडवाडीचा दागिना होता. त्याच्यावरून गावातल्या पोरी जीव ववाळून टाकत होत्या. पण हा पैलवान गडी अजून कुण्या सुंदरीच्या जाळ्यात अडकला बी नव्हता. तसा कचरू पहिलवान असला तरी त्याला पोरींचं वावडं नव्हतं.
त्यालाही पोरी आवडायच्या, पण फक्त आवडायच्या. त्याच्या दिलाची राणी होईल अशी पोरगी त्याला अजून तरी भेटली नव्हती. पण कचरू एका पोरीवर मात्र जाम मरत होता. तिच्या रूपानं तो भारावून गेला होता. ती पोरगी कुणी अशी तशी नव्हती. ती होती सल्लूची कतरीना. कचरूने टीव्हीवर तिला पाहिलं आणि त्याचा कलेजाच खलास झाला. आंब्याच्या रसाच्या जाहिरातीत तिला पाहताना त्याला वाटायचं, तिचं ते मोसंबीच्या फोडीसारखं वट खरंच किती रसाळ असतील. तो मनातल्या मनात त्यांची चव घ्यायचा. दररोज ठरलेल्या वेळी शेजारच्या गणप्याच्या घरी तोही जाहिरात पाहायला यायचाच. त्याला कतरीना किती आवडते हे एव्हाना अख्ख्या गावाला ठाऊक देखील झालं होतं. साधा कतरीनाचा फोटो जरी पेपरात पाहिला तरी तो तासनतास त्याच्याकडं बघत राहायचा. पण एकदा तालमीत घुसला की मग मात्र त्याला फक्त मातीच दिसायची. पांडू वस्ताद कचरूला अधीमधी सावध करायचा. कचरू, बायांच्या नादी लागू नगस गड्या. शरीराची माती करून घेशील. नावाचं वाटुळं होईल तुझ्या. एकतर कुस्ती मनात ठेव, नाहीतर बाई मनात ठेव. कुस्ती आणि बाई एका मनात कधी बी राहू शकत नाही ती. वस्ताद, मी काय एवढा रंगीला आहे का व? पण अख्खं गाव तुझ्या आणि कतरीनाबद्दल बोलतया. वस्ताद, कतरीना. हा तेच त्या. ती कत्री असू नाहीतर अख्खी असू, मला तिचं काय घेणं देणं हाय. तुम्हाला न्हाय, पण मला कवा कवा हाय ना तिचं घेणं. लाजून कचरू बोलला. तसा वस्ताद पिसाळलाच. हे रांडच्या, मगा धरणं मी काय सांगतोया त्या टकोऱ्यात तुझ्या घुसत नाही वाटतं. तिचा नाच सोड म्हणतोया मी, आणि तू ही नवरी पोरगी सारखं लाजतोयास व्हैर. हाय तिथंच तुझं हे येड थांबव. करशील बट्ट्या बोळ, नाही तर कतरीना हातरुणापर्यंत येऊ देऊ नगस गड्या. वस्ताद, ती कुठं मी कुठं, हे कसं जमल सांगा बरं तुम्ही तुमच्या मनानं. प्रत्यक्षात नाही, पर सपनात तू तिला धोबी पछाड घालशील आणि तू चिटपट वळशील सांगून ठेवतोया. बरं ठेवीन ध्यानात वस्ताद. धोबी पछाड घालायचा, पण स्वतः चितपट नाही व्हायचं. तिलाच मातीला पाठ लावायची असंच नव्ह. कचरूच्या या प्रश्नानं पांडू वस्ताद वाहन घेऊनच उभा राहिला आणि कचरू तालमीच्या बाहेर पळाला. पारगावच्या कुस्त्यांचा आखाडा माणसांनी गच्च भरलेला. आखाड्यात शेवटची मानाची कुस्ती लागलेली. आत्तापर्यंत या आखाड्यात लबाडवाडीचा पहिलवान उताना पडला नव्हता. दरवेळी मानाची गदा घेऊनच गेला होता. पांडू वस्तादाने हा आखाडा गाजवला होता. आता त्याचा चेला हा आखाडा गाजवत होता. 2 वर्षे तो चांदीची गदा मिळवून लबाडवाडीचा मान वाढवत होता. आजही कचरूच्या विरुद्ध दरवर्षीप्रमाणे भोळपटवाडीचा हनुमू पैलवान होता. कचरू त्याच्यापेक्षा अंगापिंडानं वरचढ होता. ताकदीनं कचरूच उजवा होता. डाव टाकायलाही कचरूचा कुणी हात धरला नसता. एकंदर कचरूचा विजय ठरलेला होता. पांडू वस्ताद आणि त्याच्या तालमीतली पोरं अगदी उत्साहात होती. लबाडवाडीमधली माणसं कचरूचा विजय पाहायला आसुसली होती. भोळपटवाडीकर आणि खुद्द हनुमू मनातून पार खचलेलेच होते. हा कचरू कुस्तीत हरणार नाही हे त्यांना चांगलंच कळत होतं. हलगी कडकडायला लागली. लोकांचा गलका वाढला. कुस्ती सुरू झाली. पहिल्या झटक्यात कचरूनं हनुमूला उचललाच. दानकन खाली आदळला. लबाडवाडीकर जोरानं वरडलत. आरारा, झाली चितपट, झाली. पण हनुमू उताना पडायच्या ऐवजी मातीत पालता आदळला. त्याच्या पार तोंडात माती गेली. पोटात वेदनेचा डोंब उसळला. एवढ्यात त्याच्या समोरचं एक म्हातारं म्हणालं, हानम्या, तुझ्या तोंडात माती गेली तर जाऊ दे, पण गावाला माती खायला लावू नगस गाड्या. कुस्ती मार पठ्ठ्या. त्याच्या या बोलण्यानं हनुमू वेदना विसरला. पटकन तो उभा राहिला. कचरू गोंधळला होता. त्यालाही कुस्ती चितपट झाल्याचं वाटलं, पण हनुमू उभा राहिल्याचं पाहून तो परत त्याच्या अंगाला भिडला. दोघांनाही चेव चढला. कचरू हनुम्याला भारी भरत होता. हनुम्याची पार दमछाक झाली होती. कचरू त्याला कधीही आसमान दाखवेल असं वाटू लागलं. आखाड्याच्या शेजारी बसलेलं मघाचं म्हातारं हे नीट बघत होतं. आता हनुमू काय जिंकत नाही हे त्यानं ताडलं. तसा म्हाताऱ्यानं पेरणीत हात टाकून एक कागद बाहेर काढला.
ते कतरीनाचं भडक कपड्यातलं मादक पोस्टर होतं. म्हातारं भलतंच डोकं बाज निघालं. त्याला कचरूचा वीक पॉइंट कळला होता. तोच त्यानं तिथं वापरला. चांगल्या प्रकारे वापरला. हनम्याला धोबी पछाड घालून आपटण्याचा विचार कचरू करीत होता. एवढ्या त्याच्या डोळ्यांपुढं कतरीनाचं पोस्टर फडफड फडफडलं. कचरू सगळंच विसरला. कुस्ती विसरून तो ती त्या तोकड्या कपड्यातली चिकनी कतरीना बघू लागला. हनम्यानं संधी साधली. टाप घालून त्यानं कचरूला उताना पाडला. कचरू चितपट झाला. तरी तो ते पोस्टर बघतच होता. कुस्ती झाल्याबरोबर म्हातारं उठलं. त्यानं पोस्टर गुंडाळून शान खिशात घातलं आणि तो हनुमूला उचलायला पळाला. कचरू मातीत उताना पडून हे कसं घडलं याचा विचार करीत होता. पांडू वस्तादानं म्हाताऱ्याची करणी बघितली होती, पण आपलंच पायतान आपल्या पायात नाही म्हटल्यावर तो तरी काय करणार. गबगुमान मान खाली घालून लबाडवाडीकर मोकळ्या हातानं घरी परतलत. गावात जो तो विचारी, कचरू कसा पडला व तसं सगळंच म्हणत कतरीनानं त्याला चितपट केला. एवढं होऊन कचरूचं कतरीना प्रेम थांबलं नाही, उलट ते वाढतच गेलं. तो तिच्यासाठी पार पागल झाला. अशातच दिनूने त्याला एक बातमी सांगितली. ती बातमी ऐकून कचरू येड्यासारखा उड्या मारू लागला. तो एखाद्या लहान मुलासारखा दिनूला म्हणाला, दिनू मला दाखवणार कतरीना. अरे दाखवीन, त्यांना येऊ दे तरी खरं. तू काय सांगशील ते मी करीन, पण मला एक डाव तिला भेटू दे र. भेटू दे म्हणजे काय मिठी मारणार का काय र तिला तू? कचरूच्या बोलण्याने चकित होऊन दिनू उद्गारला, मारीन की, पण ती तयार होईल का र? भोळा भावानत कचरू बोलला. तसा दिनू हसायलाच लागला. हसतच तो म्हणाला, अरे बाबा मिठीचं सोड, साधं वजर तर बघणं बी मुश्किल हाय तिला. पण माझ्या वशिल्यावरती मी तुला स्पॉटवर नेईन. दुरून तू तिला पाहू शकशील. तिच्या जवळ जाता यायचं नाही. तिच्या बाजूला सिक्युरिटी असत्या नव्ह. म्हणजे काय र? म्हणजे तिच्या राखणाला पोलीस असत्या ती. आता काय करायचं? हे पोलीस तिथं बी तडमडलं तर का? बरं असू दे, लांबून तर लांबून, पण एकदा माझ्या कतरीनाला बघू दे की र गड्या. उद्या खुबीला शूटिंग सुरू होईल. तिथली सगळी व्यवस्था माझ्याकडंच आहे. तवा मी नेईन तुला. त्यांना चित्रपटात काम करायला माणसं पण लागत्याली. तू करशील का र काम? करीन की, काय बी करीन. तू म्हटलं तर हिरोचं बी काम करीन. अरे येड्या, हिरोचं नाही, आजूबाजूला भटकणाऱ्या माणसांच्या घोळक्यात तुला काम मिळेल. चालेल का तुला? चालल? अरे धुमचकाट पळल म्हण धुमचकाट. कतरीनाला बघायला मिळणार या बातमीनं कचरू पार वेडापिसा झाला. वेळ आली तर चित्रपटात क्षुल्लक का होईना काम करता येणार होतं. कचरू मनातच मांडे खाऊ लागला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं त्याला झालं होतं. रातभर कतरीनाने त्याला नको नको केलं. ती सारखी त्याला त्रास द्यायची. त्याच्या गळ्यात पड, त्याच्या डोळ्यात बघ, अजून बरंच काय काय करायची. कचरू पार गळाटून गेला होता. त्याला सारखी कतरीनाची स्वप्न पडत होती. जरा डोळा लागला की आली कतरीना. रातभर हेच चाललं होतं. सारखं सारखं चाललं होतं. अखेर दुसरा दिवस उजाडला. कचरू दिनू बरोबर शूटिंगच्या ठिकाणी गेला. डायरेक्टरने दिनूला जवळ बोलावून म्हटलं, अरे दिनेश, एक प्रॉब्लेम है भाई. मुझे बताइए डायरेक्टर साहब, मैं कुछ करूँगा. मुझे कुछ देहाती लोग चाहिए. थोड़ी देर में मैडम आ जाएगी. उस शॉट में लोगों की जरूरत है रे. बस इतना ही ना, तो काम हो जाएगा. मैं लाता हूँ देहाती लोग. अरे ये कौन है तुम्हारे साथ? अच्छा खासा दिखता है, धट्टा कट्टा है. ये तो एकदम फिट बैठेगा शॉट में. इसे पूछ काम करेगा क्या पिक्चर में? वो तो कब से तैयार है डायरेक्टर साहब. अच्छा तो फिर इस शॉट के लिए एक काफ़ी है, बाकी लोग बाद में लाना. ओके ठीक है सर. और उसे बता दे, इस शॉट में वह उस मैडम के किनारे एक भैंस को धो रहा है. बस इतना काम ही करना होगा. भैंस धोने के लिए गाँव वाला चाहिए था, वह मिल गया. उस शॉट में कतरीना मैडम और अपने हीरो साहब डैम के पास पानी में जाकर गाना गाएंगे. ये आदमी भैंस धोते हुए वहां दिखाई देगा. बाद में हीरो कतरीना मैडम को पानी में से अपनी गोद में उठाकर बाहर आएगा. शॉट खत्म. समझ गए दिनू? उसे जरा समझा देना प्लीज.
असं सांगून डायरेक्टर पुढची जुळवणी करायला निघून गेले. दिनूने कचरूला जवळ घेऊन समजावून सांगितलं, कचरू तुझ्या मनासारखंच झालं या बघ. काय झालं? तुला कतरीना सोबत काम करायला मिळतं या गड्या. काय म्हणतोयास दिनू? माझा विश्वासच बसना झालाय गड्या. हे बघ एवढा उतावळा होऊ नगस. आता शॉट सुरू होईल. शॉट म्हणजे काय र? अरे शूटिंग सुरू होईल. शूटिंग कसं असतं या सांग ना र. अरे बाबा फोटो काढत्या ती ना तसंच असतं या. मग सोपच. कचरू तू त्या धरणाच्या पाण्यात उभं राहायचं. कतरीना आणि तिचा हिरो गाणं म्हणत पाण्यात खेळतील. काय खेळतील? तू जरा गप्प राहतोस का र? बरं बाबा सांग पुढं. तर ते दोघं पाण्यात गाणं म्हणत असत्याली. पाण्यानं भिजलेल्या कतरीनाला उचलून हिरो बाहेर येईल. बस हिथं शूटिंग संपल. मग मी काय नुसतं त्या हिरोकडे बघत बसू व्हय र? माझ्या कतरीनाशी तो खेळणार आणि मी उभा. कचरू तू नुसतं उभं नाही राहायचं. मग मी पण तिच्याशी खेळायचं व्हय गाणं म्हणत. हो तू पण खेळायचं गाणं म्हणत, पण कतरीनाशी नाही. मग र म्हशी बरोबर. म्हणजे तू तिथं म्हैस धूत उभा असणार आहेस. तेच तुझं काम आहे गड्या. छाछा हे काय खरं नाही दिनू. हिरोने कतरीना पाण्यात बुचकळायची आणि मी म्हैस धुवायची. बघ तुला जमत नसेल तर मी दुसऱ्याला बोलावतो. नाही दिनू, म्हैस तर म्हैस, पण कतरीना जवळून तर दिसल ना र. मग झालं तर मी करतो की ते काम. कतरीनाला बघण्याच्या वेडाने कचरू तयार झाला. शॉट रेडी होताच बाजूच्या व्हॅनमधून हिरो आणि कतरीनाला आवाज दिला गेला. कचरू पाण्यात बसलेल्या म्हशी शेजारी उभा होता. व्हॅनमधून त्याची स्वप्नाची राणी दिलकी धडकन कतरीना बाहेर पडली. काय सौंदर्य होतं तिचं. गोरी गोरी पान, गालाला पडणारी खळी आणि कचरूला आवडणारे मोसंबीच्या फोडीसारखे तिचे ओठ. नाजूक परीच होती ती. हळूहळू कचरूच्या बाजूला येऊन पाण्यात उभी राहिली. थंड पाण्यानं तिच्या अंगावरती काटा फुललेला कचरूला दिसत होता. कचरूचं काळीज डेक्कन क्वीन सारखं धडाडत होतं. त्याची नजर कतरीनावरून हटत बी नव्हती. कतरीनाने त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. हिरो आला. कचरूच्या पुढं तो बोंबलासारखा दिसला असता, पण ऐट केवढी. कचरूचा नुसताच जळफळाट झाला. शॉट सुरू झाला. पाण्यात दोघं नाचत गात होते. हिरो कतरीनाला मिठीत घेत होता. कचरू रागाने म्हैस धूत होता. हिरोनं कतरीनाला उचलून घेतलं. त्याला कतरीनाचं ओझं सहनच होईना, पण शॉटच तसा होता. कतरीनाला उचलून तो गाणं म्हणत होता. एवढ्यात काय झालं कुणास ठाऊक. त्यानं कतरीनाला धाडकन पाण्यात आपटलं आणि तो वरडतच बाहेर पळाला. कतरीना पाण्यामध्ये गटांगळ्या खाऊ लागली. कचरूनं संधी बरोबर हिरली. त्याने म्हैस सोडल्या आणि कतरीनाकडे मोर्चा वळवला. सूर मारताच तो कतरीना जवळ पोहोचला. गोटीबंद शरीराचा गोरा पान कचरू कतरीना जवळ आला. शूटिंगचे सारे युनिट मुखस्तंभासारखे समोरचे दृश्य बघत होते. कचरूने बुडणाऱ्या कतरीनाला दोन्ही हातांनी अलगद उचलले. कचरूच्या आयुष्यातला हा सोनेरी क्षण होता. भिजलेली कतरीना घाबरलेली होती. त्या मरतुगड्या हिरोने पाण्यात टाकल्यावर ह्या धिप्पाड हिरोच्या हातात ती सुरक्षित होती. कचरूला ती अगदी फुलासारखी मऊ वाटली. अगदी हलकी फुलफुलीत. तिचं मऊ गोरं अंग त्याला रोमांचित करीत होता. कतरीनाने त्याच्या गळ्यात हात टाकले होते. तो तसाच पाण्यात उभा होता. कतरीना त्याला म्हणाली, अब बाहर भी चलोगे या यही खडे रहोगे. तिच्या गोड मधाळ शब्दांना कानात साठवत तो तिला घेऊन बाहेर आला. बाहेर येताच कतरीनाकडे सगळे धावले. तिला लगेच व्हॅनमध्ये घेऊन गेले. कचरूकडे कुणी फिरकले सुद्धा नाही. हिरोच्या पायाला पाण्यात काहीतरी टोचले म्हणून तो बाहेर पळाला होता. त्यामुळं कतरीना अडचणीत आली होती. व्हॅनमधून निरोप आला, आत मॅडम शूटिंग करणार नाहीत. डायरेक्टरने तो शॉटच रद्द केला आणि पॅकअप करून टाकले. दिनूने मात्र कचरूची पाठ थोपटली. कचरू अजूनही त्याच पोजमध्ये उभा होता, जशी कतरीना अजूनही त्याच्या मिठीत होती. आज कचरू पुन्हा रात्रभर झोपणार नव्हता. त्याची राणी त्याला नक्की जागवणार होती. 2 दिवसांनी शूटिंग परत सुरू झालं. आता कचरूला पिक्चरमध्ये काम नव्हतं, पण कतरीनाला बघण्यासाठी तो दिनू बरोबर शूटिंगच्या ठिकाणी आला.
कचरूने शूटिंग सुरू झाल्यापासून तालमीचे तोंड पाहिलं नव्हतं. पांडू वस्ताद त्याच्यावरती वरडत होता, पण कचरूचं एकच म्हणणं होतं, आधी कतरीना नुसती, मग तालमीतली कुस्ती. आजचा शॉट जरा नाजूक असल्याने सिक्युरिटी तैनात होती. बघे मंडळींना आत प्रवेश नव्हता. बघे एवढे दूर होते की शूटिंग काय चाललंय हे काहीच कळत नव्हतं. कचरू दिनूला म्हणाला, आता र काय करायचं गड्या, मी हाय नव्ह, निघतो आत तुला. पण शूटिंग पाहत म्हणजे कतरीना बघत तू शांत उभं राहायचं, गडबड करायची नाही, कळलं नव्ह. आभारीच मी तुझा, उद्या तुला स्पेशल चहा पाजीन गड्या. दोघेही शॉटच्या ठिकाणी गेले. सिक्युरिटीने त्यांना अडवलं, पण दिनूला बघून त्यांना आत सोडलं. दिनूने कचरूला एका बाजूला उभा केला. तिथून त्याची कतरीना त्याला स्पष्ट दिसत होती. शॉट सुरू झाला. शॉट मध्ये 2 गुंड कतरीनावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करणार, तिचे कपडे फाडणार, मग ती मदतीसाठी धावा करणार. एवढा शॉट होता. तिच्या मदतीला हिरो धावून येतो व त्या गुंडांना भरपूर ठोकतो. हा सीन दुसऱ्या दिवशी होणार होता. कतरीना झाडांच्या अवतीभवती फिरत होती. एवढ्यात 2 धटिंगण तिच्या पुढ्यात टपकले. एकाने तिचा हात पकडला. इकडे कचरूच्या टाळक्यातली शिरच हल्ली. हात पकडत तो धटिंगण बोलला, अरे ओ छम्मक छल्लो, चल जरा मजा करेंगे. कतरीनाने त्याचा हात झटकला. ती त्यांच्यापासून दूर पळू लागली. त्या दोघांनी तिचा पाठलाग केला. एकाने कतरीनाला करकचून मिठी मारली. कचरूच्या डोळ्यात संताप उतरला, संताप. त्याचे हात शिवशिवू लागले. कतरीनाला पकडून एकाने तिची हाताची बाही टरकन फाडली. तशी कतरीना ओरडली, बचाव बचाव, मुझे कोई बचाव. कतरीनाची मदतीची हाक कचरूने ऐकली. त्याच्या मनात घालमेल सुरू झाली. कतरीनाच्या आसपास शूटिंगवाले उभे होते, पण एकही तिच्या मदतीला का धावत नाही. कचरूला काही कळना. त्या दोघांच्या हातातल्या चाकूला बहुतेक ही मंडळी घाबरली असावीत असा त्याने एकूण अंदाज बांधला. कतरीनाने पुन्हा मदतीसाठी टाहो फोडला. गुंडांनी तिला जमिनीवरती पाडले होते. कचरूच्या नाकपुड्या रागाने लाल झाल्या. एका गुंडाने कतरीनाच्या कमरेच्या पट्ट्याला हात लावताच कचरूनं डरकाळी फोडली. ए सुक्काळीच्या, सोड तिला. हा कचरू हिता असताना त्याच्या कतरीनाची इज्जत लुटाया बघतोया काय र, बघतूच बघा तुमच्याकडं आता. असं म्हणत तो धावत सुटला. 2 सिक्युरिटी त्याला आडवे झाले. त्याने दोघांनाही बोळीसारखे दणकन आपटले. त्याचा तो रुद्रावतार बघून सगळेच टरकले. कतरीनाशी अतिप्रसंग करणारे दोघे थरथर कापत कतरीनाला सोडून उभे राहिले. त्यांच्या हातातील चाकू केव्हाच गळून पडले होते. कतरीना तोंडाचा आ वासून त्याच्याकडे बघत होती. रानरेड्यासारखा तो दौडत आला. त्या दोघांना धरून त्याने धुण्यासारखे बडवून काढले. दोघं गुरासारखं वरडत होतं. दिनूनं कचरूला अडवला तेव्हा कुठं ते सुटले. ते कणत कुठत धूम पळत सुटले. कचरू कतरीना जवळ गेला आणि म्हणाला, घबराने का नाय कचरू, हा कचरू हाय ना इधर. अख्खा गाव तेरी इज्जत लुटणे आया ना, तरी बी कचरू समद्यांको बुकलून काढेगा. असं म्हणत कचरूने कतरीनाला हात देऊन उठवले. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिप्पूस नसताना सुद्धा कचरू म्हणाला, कतरू रोने का नाही, मै हाय ना. तिचा चेहरा हाताने वर करून तिचे अश्रू पुसण्यासाठी कचरूने हात पुढे केला. तसा कतरीनाने फाडकन त्याच्या कानफाटात आवाज काढला. कतरीनाने सर्वांसमक्ष मुस्काटात मारलेली बघून कचरू भंजाळला. तिची गुंडापासून सुटका करूनही तिने आपल्याच कानफटात हाणली. उलट तिने लाडाने आपला मुका घ्यायला हवा होता, मुका. हे काय भलतेच घडले. एवढ्यात कतरीनाचा भडकलेला आवाज त्याच्या कानावर आला, यू ब्लडी बास्टर्ड, गेट आउट फ्रॉम हिअर. अच्छे खासे शॉट की वाट लगा दी, देहाती साला. तिच्या शब्दांचा अर्थ त्याला कळला नाही, पण तो एक समजून चुकला. या नट्या असतातच अशा, जीव लावणाऱ्याचा जीव घेणाऱ्या, नको त्याच्या गळ्यात पडणाऱ्या. कचरूने मनामध्ये निश्चय केला, हिथून पुढे कतरीनाला आपल्या आयुष्यात स्थान नाही. ती आपल्यासाठी संपली, कायमची संपली. गाल चोळतच कचरू पुन्हा तालमीच्या वाटेने चालू लागला. त्याला तालमीकडे येताना बघून तालमीतली पोरं आणि पांडू वस्ताद मात्र हरखून गेले.